कीप इट अप सर. हा सर. एक मिनिटानं सुरू करू आपण. चला, सुरू करू आपण. बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत. विसंगत पद शोधा. हा आपण अक्षर मालिका या घटकाशी संबंधितच विसंगत पद शोधा हे आपण सोडवायला लागलो. काही विद्यार्थी उत्तर द्यायला लागलेले आहेत. तर विसंगत पद. आता विसंगत पद म्हणजे काय? आता तुमच्या समोर 1 2 3 4 5 अक्षर गट दिलेले आहेत. गट दिलेत. 3 अक्षरांचा गट आहे. हा 3 आहे, हा 3 आहे, हा 3 आहे, हा 3 आहे. त्याच्यामध्ये एक नियम तयार झालेला असतो. हम्म? आणि सगळे प्रत्येक अक्षरगट हा नियमानं तयार झालेला असतो. परंतु एक अक्षरगट विसंगत असतो. तो नियमाला अपवाद असतो. तो अपवाद आपल्याला बघायचा आहे. कोणता अपवाद इथं ठरू शकतो. आता इथं QTW. QTW बघा. QTW जर आपण QTW प्रत्येकामध्ये दोन दोन अक्षर मिसिंग आहेत, वगळलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय? 17 20 आणि 23. म्हणजे RS. इथं आर आणि एस नाहीये. हा, मिसिंग आहेत. फोन आल्यामुळं फोन आल्यामुळं एक मिनिट हा. फोन आलेला आहे. सॉरी बर का. इथं आर आणि एस नाहीये. आणि इथं टी आणि डब्ल्यू मध्ये कोणते अक्षर नाहीये? यू आणि व्ही नाहीयेत. यू आणि व्ही नाहीयेत. इथं वाय बी ई. वाय वाय बी. वाय आणि बी मध्ये जर उलट गेलो होतो आपण, हा, वाय बी मध्ये झेड आणि ए नाहीये. पी आणि ई मध्ये काय नाहीयेत? बी आणि ई मध्ये सी डी नाहीयेत. ठीक आहे. ते वगळलेले आहेत. म्हणजे दोन दोन अक्षर मध्ये वगळलेले आहेत. जी जे. जी म्हणजे काय? जी आणि जे दोन अक्षर वगळलेले आहेत. एच आणि आय. आणि जे आणि एम मध्ये दोन अक्षर वगळलेले आहेत. के आय. ओ आर टी. आता ओ आर टी. पी क्यू
आर टी, ह्याच्यामध्ये आर आणि एस मध्ये फक्त एकच अक्षर वगळलेलं आहे बघा. डब्ल्यू म्हणजे लक्षात घ्या, इथं दोन अक्षर वगळलेले आहेत, इथं दोन अक्षर वगळलेले आहेत, इथं दोन अक्षर, 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 परंतु इथं एकच अक्षर वगळायला नियमाला अपवाद हा झालेला आहे. ओ आर टी, नियमाला अपवाद इथं ओ आर टी झालेला आहे. म्हणजे इथं दोन दोन अक्षर प्रत्येकामध्ये वगळलेले होते, इथं आर आर टी मध्ये एकच अक्षर वगळलेलं आहे. सेम. आता बी सी ए, का बी सी ए, 2 3 1, एस डब्ल्यू झेड, एस डब्ल्यू झेड, के एम क्यू, के एम क्यू, जी ई के, जी ई के. तर इथं काय दिसतंय तुम्हाला? आलंय का? कुणाला आलंय आहे का? सोडवायचा प्रयत्न करा. बी सी ए, दुसरा आहे एस डब्ल्यू बी, तिसरा आहे के एम क्यू जी ई के. यांची बेरीज जर केली आपण, काय येते आपल्याला? आलं नाही का कोणाला? बी सी ए ची बेरीज करा. 6, 9 9 9 18, चला 1, 11 आणि 1, 12, चला 1, 42, 16 आणि 7, म्हणजे 12 आणि 11, 23. ह्याच्यात याही पद्धतीने जर बेरीज केली आपण, बेरजेचं सुद्धा काही बेरीज, विषम संख्या, या संख्या इथं दिसत नाहीयेत. चालेल, पुढचं सोडू आपण तात्पुरतं. थोड्या वेळ सांगू आपण. जे एल ओ एस ही सांगू आपण. थोडा वेट करा. जे एल ओ एस, जी आय एल क्यू, सतरा, एम ओ आर व्ही,
CEHL. इथं 2 ची वाढ आहे, इथं 3 ची वाढ आहे, इथं 4 ची वाढ आहे. 3 ची वाढ आहे, 2 ची वाढ आहे, 4 ची वाढ आहे. दोन, 2, 3, 4. 2, 3, 4. 2, 3, 5. 2, 3, 4. 3, 2, 4. इथं 2, 3, 4. या पद्धतीची इथं वाढ दिसायला लागली. जे आता इथं बघा, इथं बघा, इथं इथं काय, इथं एक अक्षर मध्ये सोडलंय, जे आणि एल मध्ये. जे आणि एल मध्ये एक अक्षर मध्ये सोडलेलं आहे, कोणतं? के. एल आणि ओ मध्ये 2 अक्षर सोडलेले आहेत. हम्म इथं एक अक्षर, इथं 2 अक्षर. ओ आणि एस मध्ये 3 अक्षर सोडलेले आहेत. बघा, पुन्हा एकदा सांगतो, जे आणि एल मध्ये एक अक्षर, एल आणि ओ मध्ये 2 अक्षर, ओ आणि एस मध्ये 3 अक्षर. सेम जे आणि जी आणि आय, इथं एक अक्षर, आय आणि एल मध्ये 2 अक्षर, आणि एल आणि क्यू मध्ये, एल आणि क्यू मध्ये इथं 4 अक्षर मध्ये येत. बर का? आता इथं बघा, एम आणि ओ मध्ये एक अक्षर सोडलेलं आहे. ओ आणि आर मध्ये 2 अक्षर सोडलेले आहेत. आर आणि व्ही मध्ये 3 अक्षर मध्ये सोडलेले आहेत. सी आणि ई, सी आणि ई मध्ये एकच अक्षर मध्ये सोडलेलं आहे. ई आणि एच मध्ये, ई आणि एच मध्ये 2 अक्षर मध्ये सोडलेले आहेत. एच आणि एल मध्ये, एच आणि एल मध्ये 3 अक्षर सोडलेले आहेत. म्हणजे अपवाद ही तर आहे. इथं एकच अक्षर मध्ये आहे, इथं 2 अक्षर मध्ये आहेत, इथं 3 अक्षर मध्ये आहेत. इथं एक अक्षर, इथं 2 अक्षर, आणि इथं 4 अक्षर मध्ये आहेत, एल आणि क्यू मध्ये. एल आणि क्यू मध्ये कोणते अक्षर आहेत? एम एन ओ पी. हे अक्षर इथं घेतलेले नाहीत, 4 अक्षर मध्ये आहेत. सेम इथं नियम सेम आहे, इथं नियम सेम आहे, इथं नियम सेम आहे. इथं अपवाद म्हणजे अक्षर गट कोणता झाला? विसंगत पद हे झालं. चला पुढचं. जे जी एन, जी एन यू आय. चला आता सोडवा. आता जी, जीचं अक्षर काय आहे? 7. एनचं काय आहे? 14. यूचं काय आहे? 21. आणि वायचं काय आहे? 25. का 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. आणि हा 7च्या पाड्यामध्ये, 7च्या पटीमध्ये नाही. चला पुढचं. 5वं, 6वं.
चला लवकर सोडवा. 5वं. 5वं 6वं सोपे. 5वं समजून सांगायची गरज आहे का? समजून सांगायची गरज नाही. यस. सुमेश यस. सुप्रिया. पण समजून सांगू का सुप्रिया ताई? हा. बघा आता CG बघा आता CG चा नंबर काय? C 3, G 7, E 5, HUM 8, M 13, LPN 12, P 16, N 14, SUT 19, 21, T 20. 3, 5, 7. त्याची बेरीज काय येते? 10, 15, 21 आणि 13, 34 आणि 8, 42. नॉट. 28 आणि 14, 42. 30, 30 आणि 10, 40, 40 आणि 20, 60. म्हणजे बेरीज बी वेगवेगळी आहे. 15. आता ह्याच्यात काय, ह्या समसंख्या आहेत, ही विषम संख्या आहे. अजून काय होऊ शकतं? अजून काय होऊ शकतं विचार करा. बघा. 19 कशाचे निम्म काय होतंय का? 19 आणि 20. 19 आणि 20 दोघांची बेरीज काय येते? 19 आणि 20 ची बेरीज 19 आणि 21. 40. 40चे निम्म किती? 40ला 2 न भाग दिला, 20. आता इथं 12 आणि 16. 12 अधिक 16, 28 भागिले 2, 14. म्हणजे ह्या दोघांची बेरीज, त्याला 2 न भाग दिला, अर्ध केलं की 14 येत. 19 आणि 21, 40. 40 निम्म केलं, 20. त्याच पद्धतीनं 3 आणि 7. 3 आणि 7, 10. 10चे निम्म 5. इथं होतंय का तसं काही? 21 आणि 8, 29. 29चे निम्म नाही, 13 नाही होत. म्हणजे बघा इथं नियम काय तयार झालेला आहे? 3 आणि 7. 3 अधिक 7. 3 अधिक 7 किती? 3 अधिक 7 10. 10च्या निम्म 5. ओके. आता इथं बघा,
LP 12 आणि 16 28, 28 निम्मा 14, 19 आणि 21 40, 40 निम्मा 20. लक्षात आलं का सगळ्यांना? ओके. आता 6वं सोडवा. TWO KYV GXP. चला सोडवलात का? 6वं का समजून सांगू? विसंगत पद आहे, थोडं हार्ड लाईन आहे. हार्ड म्हणजे अवघड उदाहरण घेतलेत मुद्दामून. तुम्ही सगळेजण ऐकत असताल, आपली टेट परीक्षा IBPS घ्यायला लागली, त्यामुळं बऱ्यापैकी उदाहरणं हे हाय लेवलचे असणार आहेत. बँकिंग लेवलचे प्रश्नही बऱ्यापैकी हार्ड हार्ड असतात, अवघड असतात. सोडवण्यात कसा वगैरे कुणाला आलंय का नाही? चला मी सांगू का? चला सांगू का? राईट, राईट सुप्रियाताई, करेक्ट आन्सर. 5वं सांगू? इकडे बघा रे. 5वं उदाहरण तुम्हाला पटकन सांगतो. 3 CRG 3 आणि 7 10, 10चे निम्म करा 5. आता इथं 12 आणि 16 40, अरे 28, 28चे निम्म 14, 19 आणि 21, 19 आणि 21 बेरीज किती? 40, 40चे निम्म 20. म्हणजे दोन अक्षराचं जे काही नंबरिंग आहे ते दोघांची बेरीज करायची, त्याला 2 न भाग दिला, निम्म केलं, अर्ध केलं की 5 येतं. फक्त इथं मात्र तसं होत नाही. 8 आणि 21 29, 29 अर्ध केले की 13 येत नाही. त्यामुळं हा विसंगत पद आहे. TWO आलंय का? TWO आलंय का समजून सांगायचंय? 2-3 विद्यार्थ्याला आलंय. चला समजून सांगतो. ओके. TWO, टी चा नंबर काय? 20, W चा नंबर 23, O चा नंबर 15, KYV 11, 25, V 22, GXP 7, 24, P 16, SUR 19, 21, 18. बघा कशाचे निम्म वगैरे काय केल्यास होतंय का बघा बरं. 43 किंवा 8 नाही. ह्याची बेरीज करा बरं. 20, 23, 15, 8, 5 आणि 3 8, 2, 2, 4, 4 आणि 1 5. ह्याची बेरीज करा. 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5.
राईट. नियम लागू होत आहे वाटतं. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, चला एक, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 8 आणि 1 9, 9 9 18, चला एक, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4 आणि 5. कोणता अपवाद आहे? विसंगत पद कोणतं आहे? GXP. बघा सगळ्यांना विचार करावा लागतो बरं का. कधी कधी ऍडिशन करणे, बेरीज करणे. हा, कोणतं पद मध्ये आलेलं आहे का? किती 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 अंक मध्ये कोणतं अक्षर मध्ये आलेलं आहे का? किती अक्षर मध्ये गाळलेले आहेत? सर्व अंगांना आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे असतात. मला वाटतं सर्वांना समजलंय. पुढे जाऊ का? येस, चालतंय, पुढे जातो मी. DPEY. MOBD. चला सोडवा. मी मुद्दामून वेळ द्यायला लागलोय बरं का. थोडा विचार करा. झालं का? सोडवायला का सगळेजण? सोपं आहे बघा, काहीच अवघड नाहीये. मांडणं तुम्ही, एकदम सिंपल आहे. सोडवा लवकर. मलाही सोडवायला सांगू नका प्लीज राव. ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं सोडवायला लागा. हे आलंय का सगळ्यांना, का समजून सांगू? सिंपल आहे बघा. सांगू का समजून? बऱ्याच विद्यार्थ्यांचं आलेलं आहे. तरी पण सांगतो मी. TP. डी आहे. चौथा अक्षर पी आहे. 16वं अक्षर EY. 5, पंचवीस, M. 13, O. 15, BD. 2 आणि 4. अरे हे वर्ग आहेत ना. 16, 25, 4 वर्ग आहेत. 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4. बघा, 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16. म्हणजे विसंगत पद कोणतं आहे आपलं? MO. सर्वांना समजलं असं.
ओके, के म्हणायला लागले, ठीक आहे. चला सोडवा पुढचं. विसंगत पद. चला बघू आपण. हं? एच आहे, इकडून बघू आपण. हा अक्षर इथे इकडून बघू आपण. एक, दोन, चार, आठ, 11, पी, 16. चला इकडे बघा आता, कितीचा फरक आहे इथं? एकचा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे? दोनचा. इथे कितीचा फरक आहे? चारचा. इथे कितीचा फरक आहे? तीनचा. इथे कितीचा फरक आहे? पाचचा. एक, दोन, म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकचा फरक आहे, एकचा फरक आहे, दोनचा फरक आहे. इथं तीनचा फरक पाहिजे, इथं चारचा फरक. इथं काहीतरी येते का रे फरक? एच वाटायला लागलंय मला, एच मध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटायला लागलाय. एकचा फरक, दोनचा फरक. जर दोनचा पाडा नाही नाही येत. समजा इथं तीनचा फरक पाहिजे होता, तीनचा. हा, तीनचा फरक पाहिजे होता इथं. चारच्या ऐवजी एकचा फरक आहे इथं. इथं दोनचा फरक आहे, इथं तीनचा फरक पाहिजे होता. तर सात यायला पाहिजे होतं, सात. सात आले तर काय होईल रे? तीनचा फरक, चारचा फरक, पाचचा फरक. म्हणजे इकडे बघा रे, इथं सातव्या स्थानावरचं कोणतं? जी पाहिजे होतं, अक्षर जी. बघा, इकडे बघा. हे अक्षर मी डबल घेतो. हा, इकडे बघा. हे उदाहरण मी डबल इथं लिहून घेतो, दुसरं. पी, के, एच, डी, बी, ए. बघा, एक, दोन, चार, 8, 11 आणि 16. इथे कितीचा फरक आहे? एकचा. इथं दोनचा. इथं चारचा. इथं तीनचा फरक आहे. इथं पाचचा फरक आहे. समजा इथं मी सात लिहिले, सात. लक्षात घ्या. आता मी पुन्हा एकदा सात लिहिल्या. ए, बी, डी. सातवा कोणता अक्षर आहे? समजा जी. के, पी. एक, दोन, चार, सात,
11, 16. बघा बरं आता कितीचा फरक आहे. एकचा फरक, दोनचा फरक, तीनचा फरक, चारचा फरक, पाचचा फरक. बरोबर आहे. मी केव्हा झालं हे सगळं योग्य नियमानुसार? जेव्हा ही अक्षर मी बदललं. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? विसंगत पद कोणतं आहे? हे विसंगत पद आहे. एच. एच विसंगत पद आहे. मी एच बदललं, जी टाकलं. आता बघा बरोबर बरोबर झालं का नाही? प्रत्येकामधला फरक समजलं कसं काय ना? काय अडचण, काय प्रॉब्लेम? काय नाही. ओके, मी पुढे जातो मग. पुढे जातो. 9वं उदाहरण. BC 22. सोडवा. बघा, 2, 2, 3. BC 2, 3. EF 5, 6. HG, HG, JI 10, 9. LK, LK, 12, K 10, 11. काय दिसायले तुम्हाला? 23 वजा 1, 22. का 22. 56 वजा 1, 55. 55. 87 मधून 1 गेला. आहे का इथं? 86 नाहीये. 109 मधून 1 गेला. 108. 1211 मधून 1 गेला. 1210. म्हणजे अपवाद कोणता आहे? विसंगत पद. विसंगत पद इथं आहे. समजलं का सर्वांना? बघा, प्रत्येक उदाहरण वेगळे. प्रत्येक उदाहरण वेगळं आहे. OQS. OQS. सोपं आहे रे. सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. सगळ्यांना आलंय का रे OQS? कुणाला समजून सांगायची गरज आहे का? की काल शिकवलंय ना तसं गणित आहे. मागच्या वर्षी टेटला आलेले परीक्षेला हे. हे परीक्षेला आलेलं आहे उदाहरण. सोडवा. राईट. राईट. सिंपल आहे. सोडवायची गरज आहे का 10वं गणित? चला पुढचं 11वं सोडवा.
समजून सांगू? हा राणीताई, तुम्हाला समजलं नाही का हे 10वं उदाहरण? हो. तुमचा माईक हो कंप्लीट सर. केला मी. हो समजलं सर, नाही? सांगा ना. 10व सर. 10व हा 10व. हा, ओ क्यू एस. ओ आणि क्यू मध्ये एक अक्षर गाळलेलं आहे, पी. क्यू आणि एस मध्ये एकच अक्षर गाळलेलं आहे, आर. यू डब्ल्यू ह्याच्यामध्ये एक अक्षर गाळलेलं आहे, व्ही. डब्ल्यू आणि वाय एकच अक्षर गाळलेलं आहे, एक्स. झेड ए सी, झेड ए सी. झेड नंतर लगेच ए आहे बघा, उलटा. झेड हम्म. आणि ए मध्ये सलग अक्षर आहेत, झेड आणि ए उलटा आल्यानंतर, हा सलग आहेत. ए आणि सी मध्ये बी वगळायला आहे, ही सलग आहे, हा सलग आहे. डी एफ एच, डी आणि एफ मध्ये ई ई अक्षर वाढलेला. गाळलेलं आहे. एफ आणि एच मध्ये जी अक्षर गाळलेलं आहे. आय आणि के जे अक्षर गाळलेलं आहे. के आणि एम मध्ये यल अक्षर गाळलेलं आहे. सिंपल आहे. एक एक अक्षर प्रत्येकामध्ये गाळलेलं आहे. फक्त विसंगत पद झॅक आहे. झॅक झेड आणि ए मध्ये अक्षर गाळलेलं नाही, सलग आहे ते. समजलं सर. हा ओके. आता 11वं सोडवा सगळेजण आता. चला, झालं का? सिंपल आहे बघा, एकदम सिंपल आहे. राम सर, येस सर, येस सर. गजानन सर यायला लागले 2च मिनिटात. एवढं तुमचं झालं की गजानन सरला कंटिन्यू करायला लावू. पण आलेत. बघा, यू ओ, यू ओ सेम नंबर आहेत. जी पी, जी पी नंतर जे एस. काय इथं नियम काय झाला तयार? 9चा फरक आहे, इथं 9चा फरक आहे. हम्म? आता युएन आणि युएन सेम कुठं आहे? या पर्यायात आहे. अरे इथं सिंपल आहे ना, ही करायची गरजच नव्हती. युओ युओ, युएन युएन.
आपलं योग्य उत्तर काय आहे? बी आहे. ठीक आहे. चालेल, आलेच का सर? यस. चालतंय. चालेल, आपण हे 12व गणित उद्या घेऊ आपण. राम सर घ्या. यस यस, गजानन सरला मी स्पॉटलाइट करतो. कंटिन्यू क्लास करूयात. रेकॉर्डिंग सुद्धा आज ब्रेक करणार नाहीत. गजानन सर आपल्या सोबत आहेत. गजानन सर, यू कॅन कंटिन्यू. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक गजानन कदम सहर्ष स्वागत करत आहे. TAIT ची परीक्षा नोटिफिकेशन झालेलं आहे, तर पुढील 2 महिन्यामध्ये त्याचं ते होईलच. पण याच्या अगोदर आपली तयारी असली पाहिजे आणि आपण या TAIT मध्ये सर्वात महत्त्वाचे 2 विषय जे आहेत ते म्हणजे एक म्हणजे बुद्धिमत्ता आणि दुसरं म्हणजे गणित. तर बुद्धिमत्ताचे सुहास सर घेतच आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता याचं वेटेज TAIT मध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. तर आपल्याला ज्यांना बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग आणि मॅथ हे ज्याला समजलं तो TAIT व्यवस्थित क्वालिफाय होऊ शकतो किंवा मेरिट येऊ शकतं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे सराव. गेल्या वेळेसचा बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स असेल, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स असेल की गेल्या वेळेस आपण जे पाहिलं की प्रश्न सोपे होते परंतु वेळ पुरला नाही. त्याचं कारण असं होतं की 200 प्रश्न आपल्याला 120 मिनिटांमध्ये सोडवायचे होते आणि हेच या परीक्षेचं गमक आहे की टाइम मॅनेजमेंट. आणि तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार आहात तितका तुमचा टाइम कंझ्युम जे करता तुम्ही तो कमी होणार आहे. जेवढा वेळ तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी लावताल आणि जितकं फास्ट तुम्ही करू शकाल पण ते उत्तर बरोबर असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला TAIT परीक्षेमध्ये तारणार आहे. त्याच्यामुळं आज हे वेलकम लेक्चरच आहे गणित विषयाचं. मी प्राध्यापक गजानन कदम पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे ओळखू. तर गणितामध्ये आपलं जो सर्वजण D.Ed झालेले आहेत, B.Ed झालेले आहेत, तुम्हाला सर्वांना एक अध्यापनाचं सूत्र माहिती आहे. ते सूत्र असं आहे की सोप्याकडून कठीणाकडे. परीक्षेमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी ही थोडीशी जास्त असते, परंतु आपल्याला ती काठिण्य पातळी गाठण्यासाठी त्याच्या अगोदर जी सोप्याकडून कठीणाकडे जाण्याची जी पद्धत आहे ती वापरायची आहे. गणितामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणा किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर नाही आहेत. आपल्याला सुरुवातीला कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला मग हे सर्व गणित व्यवस्थित सुटणार आहे. आणि सुरुवातीला जरी सोपं जरी वाटलं तरी आपल्याला शेवटी आपल्याला जो पॅटर्न आहे जो की टेट साठी वापरलेला आहे त्या पॅटर्नवर आपल्याला जायचं आहे. त्या पॅटर्नचेच गणित करायचे आहे. पण सुरुवातीला आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्याला गणितामधल्या क्लिअर करायचे आहेत. त्याची प्रॅक्टिस पण करायची आहे. मी तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून देणार आहे. आपले लाईव्ह लेक्चर्स पण होतील आणि टेस्ट सिरीज पण होईल. सायमल्टेनियसली आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला जे लेक्चर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त मीच एका बाजूने शिकवणार असं नाही, तर तुम्हीही त्याला तुमच्या चॅटिंग मधून तुम्ही त्याचं उत्तर द्यायचे आहेत किंवा त्याला रिप्लाय द्यायचा आहे. चला, आज आपल्याला शिकायचं आहे संख्याज्ञान. गणितामधला सर्वात बेसिक चॅप्टर आहे तो म्हणजे संख्याज्ञान. तर संख्याज्ञान जे आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय पाहायचं आहे, तर सर्वात पहिला मुद्दा आहे नैसर्गिक संख्या.
सर्वांना बोर्डवरचं दिसतंय का व्यवस्थित हे अगोदर मला सांगा. सर्वांना बोर्डवरचं दिसतंय का? येस. माधुरी मॅम ठीक. हो. तर आणि तुम्ही येस. ओके. नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतो आणि ज्याला एन ना डिनोट केलं जातं, एन ना दर्शवलं जातं. तर या नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या? आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या माहीत असतील आणि 100% माहीत असलं पाहिजे, कारण तुम्ही शिक्षक आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहे म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जे जायचं आहे, तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी आणि तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी याचा आपल्याला सेतू बांधायचा आहे. म्हणजे तुमचं जे बेसिक नॉलेज आहे, आता संख्या ज्ञानामध्ये नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित असतील. तर नैसर्गिक संख्येमध्ये काय असतं, तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ 1 2 3 4 5 अशा इनफायनाईट संख्या, म्हणजे इनफायनाईट म्हणजे अनंत अनंत संख्या या नैसर्गिक संख्येमध्ये येतात. या संख्येला मोज संख्या असंही म्हटलं जातं, कारण ह्या मोज संख्या म्हणजे मोजण्यासाठी वापरल्या जातात, त्याच्यामुळे त्याला मोज संख्या सुद्धा म्हटलं जातं आणि याला एन डिनोट केलं जातं. ह्या एकच्या पुढच्या सर्व संख्या. आता मला सांगा, सर्वात मोठी संख्या किती असेल मग नैसर्गिक संख्येमध्ये? सर्वात मोठी संख्या मला चार्टमध्ये पटपट उत्तर देत राहा. नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? आवाज बरोबर येतो ना तुम्हाला? नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? इनफायनाईट. इनफायनाईट या शब्दाचा अर्थ आहे की अनंत आहे, याच्यामध्ये शेवटची संख्या आपण डिफाईन करू शकत नाही. ते अनकाउंटेबल असतं, शेवटची संख्या कोणीच डिसाईड करू शकत नाही, त्याच्यामुळं अनंत अशा संख्या असतात, त्याच्यामुळं असा प्रश्न येणारच नाही. पण तुम्हाला माहित असावं, तर 1 पासून अनंतापर्यंतच्या सर्व संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतात. आता याच्यामध्ये आता याचे काही गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म म्हणजे गुणधर्म काय आहेत? एक, नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्याच असते. नैसर्गिक संख्येची बेरीज ही नैसर्गिक संख्याच असते. उदाहरण समजा 14, 15 व 16 या संख्येची जर बेरीज केली तर किती येणार आहे? तर 31. बरोबर आहे. तर 31 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे ह्याचा हा जो सर्वसाधारण गुणधर्म आहे की नैसर्गिक संख्येची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते, हे आपण जस्टिफाय करू शकतो. त्याचबरोबर याचा जर गुणाकार जरी केला, नैसर्गिक संख्येचा जर गुणाकार केला तरी त्याचे उत्तर जे आहे ते नैसर्गिक संख्या येते, हे पण आपण म्हणू शकतो. आता तिसरा मुद्दा म्हणजे मला तुम्ही स्टार्टिंग मध्ये सांगायचं आहे की सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती? पटकन हे फास्ट मध्ये उत्तर द्या. सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती? किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? प्रिया मॅम 0. चुकीचा आन्सर आहे. गोविंद सर बरोबर आहे. प्रथमेश सर अगदी बरोबर. सुपे मॅम अगदी बरोबर. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं की एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 असते, 0 नसते. आता ते 0 का नसते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. सर्वात छोटी नैसर्गिक संख्या ही 1 असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक गुणधर्म आहे
सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. धन म्हणजे धन संख्या, पॉझिटिव्ह नंबर असतात आणि हे प्लस न डिनोट केलं जातं. आता ह्याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता, त्याच्या नोट्स पण मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जे प्रिया मॅडमनं उत्तर दिलं तेच उत्तर आपण हे करू की 0 ही नैसर्गिक संख्या नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यावर बरेचदा आपण कन्फ्युज होतो. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. समजलं एवढं? ओके, याचा स्क्रीनशॉट मारू शकता. हे काही गुणधर्म आणि नैसर्गिक संख्या. ओके प्रिया समजलं तुम्हाला? गुड. आपल्याला असं शिकायचं आहे. चला याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि आपण पुढे जाऊ. ओके चला. नैसर्गिक संख्येनंतर पुढची संख्या आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे आता त्याच्यामध्ये उत्तर मिळेल ही 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मग काय आहे कुठं त्याला कॅल्क्युलेट केलं जातं? तर त्याचं उत्तर इथं आहे की दुसऱ्या ज्या संख्या आहेत, दुसऱ्या नंबरच्या ज्या संख्या आहेत त्या आहेत पूर्ण संख्या. याला इंग्लिशमध्ये होल नंबर्स म्हटलं जातं. आणि हे होल नंबर्सचं जे स्टार्टिंग आहे ते डब्ल्यू पासून होतं, त्याच्यामुळं याला डिनोट केलं जातं ऍज अ डब्ल्यू. ओके, पूर्ण संख्या याला इंग्लिशमध्ये होल नंबर्स म्हटलं जातं. होल नंबर्सला इंग्लिशमध्ये त्याचं स्टार्टिंग डब्ल्यू पासून सुरू होतं, त्याच्यामुळे त्यांना डिनोट करताना, दर्शवताना आपण डब्ल्यू या अल्फाबेट्सनं दर्शवलं जातं. आता होल नंबर्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवा होल नंबर्स मध्ये फक्त एकच बदल आहे, त्याच्यामध्ये 0 जे आहे ते ऍड केलं जातं. म्हणून नैसर्गिक संख्येच्या अगोदर एक 0 लागतं, म्हणजे 0 1 2 3 4 5 असं इनफायनाईट अनंतापर्यंत ह्या संख्या आहेत. फक्त याच्यामध्ये एकच बदल आहे, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये एवढेच बदल आहे, फक्त 0 याच्यामध्ये ऍड आहे. हा खूप महत्वाचा आहे, 0. ओके समजलं? तर याला दर्शवण्यासाठी डब्ल्यू या अक्षराचा वापर केला जातो. आणि यामध्ये मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असेल, तर 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सर्वात मोठी संख्या ही आपण काउंट करू शकत नाहीत, अनकाउंटेबल आहे, ते अनंत आहे. त्याच्यामुळे याचं पण उत्तर अनंत असं येऊ शकतं. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एवढं समजून घ्यायचं आहे, पूर्ण संख्येमध्ये डब्ल्यू न कन्सिडर केलं जातं आणि 0 त्याच्यामध्ये ऍड केला जातो. नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड केला जातो. आता तिसरी जी संख्या आहे ती आहे पूर्णांक संख्या. आता याच्यामध्ये जास्त वेळ न घालता आपण, आता तुम्ही एवढे एज्युकेटेड असता की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी एकदा रिव्हिजन केल्या की त्या व्यवस्थित लक्षात बसतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सराव करायचा आहे आणि हे रिपीट वाचायचं आहे. किंवा याच्या कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या, एकदा डोक्यामध्ये फिट झालं तर काही प्रॉब्लेम नाही. पण हे विसरायचं नाही, कारण प्रश्न कसेही येऊ शकतात. जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार आपल्याला घ्यायचं आहे, परंतु हे अगोदर बेसिक क्लिअर करून घेऊ आपण. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्याला डिनोट केलं जातं आय. आय म्हणजे काय, तर इंटिजर. पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्सचं आय, याच्यामुळं आय न त्याला डिनोट केलं जातं. आता ह्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे, ती म्हणजे आपल्याला संख्या रेषा जी आहे, नंबर लाईन, ही नंबर लाईन जर व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला हे सर्व कळतात. आता संख्या रेषा किंवा नंबर लाईन कशी असते हे आपण पाहू. तर ही एक लाईन आहे,
याचा सेंटर जो आहे तो 0 आहे, 0 आहे. याच्या उजव्या हाताला उजवी बाजू आणि ही डावी बाजू. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर इथलं काय आम्हाला कळत नाही का? परंतु शिक्षक या नात्यानं आपल्याला सर्वात कमी ज्याला कळतं त्याला सुद्धा कळलं पाहिजे, ज्याला कळत नाही त्याला सुद्धा कळलं पाहिजे, अशा सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे सर्व छोटी गोष्ट सुद्धा मी शक्यतो दाखवण्याचा प्रयत्न करेन. ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. तर उजव्या बाजूला आपण 1 2 3 4 5 6 हे पॉझिटिव्ह नंबर्स घेऊन दिले जातात नंबर लाईनवर. नंबर लाईन मध्ये 0 ही मध्यभागी असतो. ओके, 0 हे सेंटर पॉइंटला असतं. आणि याच्यामध्ये 1 2 3 4 हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये फरक कळतो तुम्हाला. पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे धनसंख्या, जे ते प्लस मध्ये प्लस त्याच्यासमोर प्लस असतं, परंतु ते प्लस लिहिण्याची गरज नाही किंवा ती पद्धत नाहीये. आणि निगेटिव्ह नंबर जे आहेत हे -1 -2 -3 -4 -5 या पद्धतीने हे निगेटिव्ह नंबर्स आहेत. हे जे आपण मायनस किंवा वजा मायनसच्या चिन्हानं दर्शवलं जातं. तर सेंटर पासून उजव्या बाजूला ज्या संख्या असतील त्या धन असतात, ज्याला की धनसंख्या म्हणतात. आणि उजव्या ह्या ज्या आहेत ह्या ऋण संख्या आहेत. आणि 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या, मध्यवर्ती संख्या आहे. तर समजलं हे सर्वांना? धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 अशा तिन्ही मिळून ज्या संख्यांना म्हटलं जातं पूर्णांक संख्या, इंटिजर. हे पक्क लक्षात ठेवा. काय आहे? पूर्णांक संख्येमध्ये धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 अशा तिन्ही संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता याच्यामध्ये काही गुणधर्म आहेत किंवा काही पॉइंट्स आहेत, ते म्हणजे 0 ही मध्यवर्ती म्हणजे सेंटर पॉइंटची मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. त्याचबरोबर बरं, आता याच्यामध्ये जसं आपण नैसर्गिक संख्या सर्वात मोठी कोणती आहे किंवा पूर्ण संख्या सर्वात मोठी कोणती आहे हे जसं आपण सांगू शकत नाही, तसं या बाबतीमध्ये पूर्णांक संख्येमध्ये सर्वात छोटी ही आपण पूर्णांक संख्या सांगू शकत नाही आणि सर्वात मोठी आपण पूर्ण संख्या सांगू शकत नाही. पण याच्यामध्ये प्रश्न असा येऊ शकतो, मग सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर हे लक्षात ठेवा की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असेल सांगा बरं. चला पटकन उत्तर द्या. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असेल? हा, माधुरी मॅम अगदी बरोबर. विद्या मॅम तुमचं पण बरोबर आहे. सारिका मॅम अगदी बरोबर. तर ही ऋण संख्या आहे आणि याच्यामध्ये ही जी संख्या आहे ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. आता मग सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगा. सर्वात लहान कारण हे आपण सर्वात मोठी सांगू शकत नाही. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या अर्चना मॅम बरोबर आहे.
हा सारिका मॅम तुमचं पण बरोबर आहे. सुप्रिया मॅम बरोबर. तर 1 ही संख्या, 1 ही संख्या सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे. आता महत्वाचा प्रश्न, शून्य ही संख्या काय आहे? मग शून्य संख्या काय आहे? धन आहे का ऋण आहे? शून्य ही संख्या धन आहे का ऋण आहे? पटकन उत्तर द्या. बरोबर. मध्यवर्ती, हो मध्यवर्ती आहे. धन आहे का ऋण आहे याचं उत्तर द्या. बरोबर आहे प्रथमेश सर, मध्यवर्ती बरोबर आहे, पण हा न्यूट्रल आहे. चेतना मॅम, धन आहे का ऋण आहे याचं उत्तर द्या मला. तुम्ही न्यूट्रल सांगायला ते पण बरोबर आहे. धन आहे का ऋण आहे? तर बरोबर आहे की धन पण नाही आणि ऋण पण नाही. हा नेहा मॅम, धन नाही ऋण पण नाही, ती न्यूट्रल असते, म्हणजे ते दोन्ही नाही, धन पण नाही ऋण पण नाही. शून्य ही धनसंख्याही नाही आणि ऋण संख्याही नाही, इथं कन्फ्युज होऊ नका. ओके, मध्यवर्ती म्हणू शकता, ते ऑप्शन नसेल तर ते धनही नाही आणि ऋणही नाही, हे लक्षात ठेवा. हे सर्वात महत्वाचं आहे. शून्य ही संख्या धन ही नाही व ऋणही नाही. ओके, समजला हा पॉइंट? आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार ही पूर्णांक संख्या असते. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे समजलं आपल्याला? आपल्या तीन तीन गोष्टी क्लिअर झाल्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. हे समजलं का सांगा, आपण पुढे जाऊ. पटकन. ओके, काजल मॅम. यस, आणि हे फक्त आत्ता पुरतच लक्षात नाही ठेवायचं. टीईटी पास होईपर्यंत, पासच नाही, टेट परीक्षा मेरिट निघेपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, गुड, सर्वांना समजलेलं आहे. स्क्रीनशॉट मारा, मी इरेज करतो. ओके, चला. मला फक्त तुमचं थोडंसं कोऑपरेट असं पाहिजे की आपण उशिरा लेक्चर घेत आहोत, तर आपल्याला थोडंसं लिमिटेशन आहे. परंतु गणित हा विषय असा आहे की तो खूप वास्ट आहे. मॅक्स टू मॅक्स मी जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जास्तीत जास्त वेळ अवेलेबल राहण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला हा जो प्रयत्न आहे, थोडेसे तुम्ही गाफील राहू नका. माझं कळकळीचं तुम्हाला विनंती आहे. त्याच कारण असं आहे, गेल्या वेळेस 2022 ची जी TAIT झाली, त्यावेळेस बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा गैरसमज होता की खरंच TAIT परीक्षा पास झाल्यानंतर किंवा पवित्र पोर्टल तर्फे आपण लागूच का. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी अभ्यास करताना थोडीशी दिरंगाई केली, थोडासा टाळाटाळ केली. परंतु ज्यावेळेस यादी लागली, 11,000 शिक्षक जे जिल्हा परिषदला जॉईन झाले, त्यावेळेस कळालं की अरे, आपण सिरियसली घेतलं असतं तर चाललं असतं. आपल्या जवळचा, आपल्या बरोबर प्रायव्हेट मध्ये काम करणारा आपला पार्टनर ज्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये जॉईन झाला आणि तो पुढच्या 3 वर्षामध्ये फुल स्केलवर येऊन
त्याचं पेमेंट हे 50,000च्या पुढे जाणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे आपण थोडस अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. त्याच्यामुळं ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे 2025 ची TIT, कारण सरकार जागा भरणार आहे हे त्रिकाळ सत्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात याच्यामध्ये टाळाटाळ करू नका. मॅक्सिमम प्रयत्न करा की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय, जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या TIT मध्ये पास व्हा, चांगलं मेरिट काढा. तुम्ही जिल्हा परिषद शिक्षक होऊ शकता आणि जिल्हा परिषद शिक्षकाचं आयुष्य काय आहे हे प्रायव्हेट मधल्याला जास्त माहिती, हे लक्षात ठेवा. कारण प्रायव्हेट मध्ये काम करणं आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर प्रयत्न करा की आपण जिल्हा परिषदेमध्ये लागावं, शिक्षक असावं ते पण जिल्हा परिषदेचं. त्याला म्हणजे जसं म्हणतात हिंदीमध्ये पाचवी उंगलिया घी में, तसं असतं ते. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न केला, तुम्ही आता फक्त सराव करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परीक्षेच्या टायमाला, परीक्षेच्या वेळी मी तुम्हाला सांगेल, किंवा राम सर आहेत, सुहास सर आहेत, मी पण तुम्हाला सांगेल, मी काही टिप्स देईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सॉल्व्ह होतात. 174 मार्क घेणारा सुद्धा जे सर आहेत त्यांची मी मुलाखत पाहिली, तर ते सुद्धा म्हणले की हे मला 174 नाही, मला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडायला पाहिजे होते. आणि आपण विचार करतो 100-150 मार्क कसे पडते, 120 कसं होईल. होतं, 100% होतं. तुम्ही व्यवस्थित हे 60 दिवस जे आहेत, हे 60 दिवस तुम्ही व्यवस्थित मेहनत करा, 100% हे शक्य आहे. चला, आता चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे समसंख्या. आता फास्ट मध्ये घेऊ, याच्यामध्ये जास्त वेळ घालायची गरज नाही. समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आता हा जो निशेष शब्द आहे हा थोडासा कन्फ्युजन करणारा आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, हा झाला टेक्निकल शब्द निशेष. पण निशेष म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊ. उदाहरणार्थ, आता ही 18 ही संख्या आहे, याला 2 न भाग घालायचा, तर 9 1 9, 9 2 18, 9चा भाग बसला, बाकी उरले 0. हे 0 जे आहे, जो की इंग्लिश मध्ये आपण त्याला रिमाइंडर म्हणतो, तर हे 0 आहे, यालाच निशेष म्हणजे काहीही शिल्लक राहणार नाही, म्हणजे 0. तर ज्याचं उत्तर 2 न भाग घातल्यानंतर ज्याचं उत्तर म्हणजे ज्याची बाकी ही 0 येते, अशा संख्या मग कोणत्या असणार आहेत. उदाहरणार्थ 2 4 6 8 10 12 14 16 अशा, ह्या सर्व संख्या कशा आहेत, तर समसंख्या आहेत. दुसरं एक, हे समजलं तुम्हाला निशेषचं, समजलं असेल म्हणजे. हा, निशेष कळाला, ओके. आता आणखी त्याच्यामध्ये एक हे आहे की समसंख्या कशा ओळखायच्या. आणखी एक छोटीशी ट्रिक म्हणजे काय, ज्याच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थानी म्हणजे काय, समजा 5 6 7 8 7 9 3 4 एवढी मोठी संख्या आहे आणि तुम्हाला विचारलं ही समसंख्या आहे का नाही, तर आपल्याला ही पूर्ण संख्येला भाग घालायची गरज नाही. आपल्याला फक्त एवढं बघायचंय, ही जी संख्या असते याला काय एकक स्थान असतं, हे एकक दशक शतक हजार, ते आपल्याला बघायचं नाही. आपल्याला फक्त एकक स्थानी किती आहे, 4. 4 ला 2 न भाग जातो का, जातो, मग या संख्येला 2 न भाग जातो. ही 2ची कसोटी असते, आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या पाहिजे त्यावेळेस आपण बघू. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे पहिल्या ठिकाणी 0 2 4 6 आणि 8 जर असतील तर त्याला
समसंख्या म्हटलं जातं. एकक स्थानी 0, 2, 4, 6 ही संख्या असेल त्याला 2 ने निशेष भाग जातो. ओके, म्हणजे आपल्याला ही समसंख्या समजू शकतात. आता यामध्ये मग आता याच्यामध्ये काही अवघडच नाहीये. समजा एक संख्या दिली, आता ह्या संख्या दिल्या, याच्यामध्ये मला हे सांगा यामध्ये कोणती संख्या ही समसंख्या आहे? पर्याय क्रमांक सांगा. गायत्री मॅम बरोबर, सुवर्णा मॅम अगदी बरोबर, स्नेहा मॅम बरोबर, राणी. ओके, चारही संख्या हे ऑप्शन बरोबर आहे. त्याचं कारण आहे इथं 9 आहे, इथं 7 आहे, इथं 1 आहे. ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. समसंख्या 6 आहे. इथं बाकी सगळ्या तिन्ही जरी विषम असल्या तरी एकच स्थानची संख्या ही 6 आहे आणि 6ला 2 विशेष निशेष भाग जातो. त्याच्यामुळं आपण या संख्येमध्ये समसंख्या ओळखू शकतो. समज याच्यात अवघड काही नाहीये, पण जस्ट टेस्ट म्हणून आपण हे घेतलं. यानंतर आता समसंख्येचे काही गुणधर्म आहेत. एक याच्यामध्ये आणखी काय गुणधर्म आहे? क्रमागत हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. क्रमागत समसंख्या, क्रमागत समसंख्येत काय असतो? 2चा फरक असतो. तर बरोबर आहे. क्रमागत म्हणजे काय? क्रमागत म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12. आता ह्या क्रमागत आहेत, क्रमान आहेत ना. 2, 3, 4, 2 समसंख्ये, 2, 4, 6, 8, 10, 12 याच्यामध्ये फरक बघा. प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. 4 मधून 2 गेले, 4 मधून 2 गेले, 2 उरले. 6 मधून 4 गेले, 2 उरले. ओके, प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. क्रमागत म्हणजे क्रमान असलेल्या. पण ह्याच्यामध्ये क्रमागत म्हणजे 1, 2, 3, 4 का नाही? क्रमागत समसंख्येत शब्द खूप महत्वाचे आहेत. क्रमागत 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 म्हणलं तर 1, 2, 3, 4, 5 ह्या क्रमागत आहेत. परंतु यांनी तसं नाही दिलं. क्रमागत समसंख्या म्हणून या 2, 4, 6, 8 आणि ह्याच्यामध्ये 2चा फरक असतो. पुढं कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या असते. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या असते. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या असते. उदाहरणार्थ बघा, आता समजा 13 ही संख्या आहे, त्याची दुप्पट केली किती होतं? 13 दोन्ही 26. 26 हे काय आहे? समसंख्या आहे, कारण 6 आहे, 6ला 2 भाग जातो, त्याच्यामुळे ही समसंख्या आहे. किंवा आपण 15 पाहू, 15 दोन्ही 30, शेवटी 0 आहे. किंवा 8 पाहू, 8 दोन्ही 16. बघा, म्हणजे हे आपण जस्टिफाय करू शकतो. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्याच असते. उदाहरणार्थ आपण दिलेले आहे. समजलं? आता हे आपण गुणधर्म का पाहत आहोत त्याचं एक कारण लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न कसाही येऊ शकतो, कसाही फिरून येऊ शकतो. फक्त आपल्याला त्याचे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे.
हे गुणधर्म पण लक्षात असायला पाहिजे. तुम्ही एक वेळेस जरी वाचले तरी ते लक्षात राहतील ना, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून हे लिहून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, दोन समसंख्यांची बेरीज, दोन समसंख्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार ही समसंख्याच असते. उदाहरणार्थ 25 अधिक 6, 25 समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे, 30 झाले, ही समसंख्या आहे. किंवा 6 समसंख्या आहे गुणिले 4 समसंख्या आहे, 6 चौक 24, 24 मध्ये 4 एक स्थानी आहेत, ही पण समसंख्या आहे. आणि वजाबाकी 18 ही समसंख्या आहे, -2 16, 16 सुद्धा समसंख्या आहे. आपण जे स्टेटमेंट करत आहोत त्याला आपल्याला जस्टिफाय करता यायला पाहिजे. म्हणून हे सर्व उदाहरणं देऊन प्रूव्ह करू शकतो आपण की हे असंच आहे. समजलं? आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, हा दिसतोय का पॉईंट बघा. तर कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या येते. उदाहरणार्थ समजा 14 ही समसंख्या आहे, -1 करा 13 येते, 13 ही विषम संख्या आहे. किंवा 14 मध्ये 1 प्लस करा 15 येते, 15 सुद्धा विषम संख्या आहे. समजलं? समसंख्या ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. झाली? समजलं आपल्याला? ओके. गायत्री मॅम ओके म्हणतायत. चला आपण पुढे जाऊ. माधुरी मॅम ओके ठीक आहे. चला आता याच्या पुढं विषम संख्या, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, पूर्णांक संख्या झाल्या, समसंख्या झाल्या, विषम संख्या. पाच. हे संख्या ज्ञान जे आहे ते खूप महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न हमखास विचारले जातात. आता फक्त फरक एवढाच आहे, जो पॅटर्न आहे स्टेट मध्ये, आता तो कोणताही पॅटर्न असू द्या, परीक्षा परिषदेने घेऊ द्या नाहीतर कोणत्याही पॅटर्न घेऊ द्या, तर ही जे बेसिक मॅथ आहे हे बदलत नसतं, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते. आता कशी बदलते ते आपण पाहू. आता बघा विषम संख्या कोणती आहे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात, हे अंक असतील किंवा असल्यास त्याला विषम संख्या म्हणतात. त्यांना विषम
संख्या म्हणतात. फक्त हे लक्षात ठेवा, 2, 3, 5, 7 आणि 9. आणि समसंख्ये वेळेस 0, 2, 4, 6, 8. हे लक्षातच ठेवावं लागतं, हे पाठच करावं लागतं. 1, 3, 5, 7, 9 हे जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्याला आपण विषम संख्या म्हणतो. आता एक उदाहरण देतो. पर्याय गोविंद सर बरोबर, गायत्री मॅम बरोबर, पाच. ओके, काजल मॅम बरोबर. 2 हे उत्तर बरोबर आहे. त्याचं कारण आहे की ही 3 संख्या आहे, ही 3 आहे. आपण जे संख्या दिलेल्या होता त्याच्यामध्ये 3 ही संख्या एकच स्थानी असायला पाहिजे. इथं 8 ही एकच स्थानी आहे, ही समसंख्या आहे. 6 ही एकच स्थानी आहे, ती समसंख्या आहे. 8 ही संख्या समसंख्या आहे, म्हणजे ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, याच्यामध्ये दुसरे गुणधर्म सांगायची काही गरज नाही. हे तर तुम्हाला जसं की विषम संख्येचाही फरक हा 2च असतो. 2 विषम संख्येतला फरक हा 2च असतो. त्याचबरोबर क्रमवार विषम संख्यांचा त्याचबरोबर हा हे आपण लिहून घेऊ शकतो. एक लिहून घ्या. हा एक महत्वाचा गुणधर्म आहे, तो म्हणजे कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज, कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही समसंख्या असते. बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे, असते. उदाहरणार्थ कोणत्याही 2 विषम संख्या, समजा 13 आहे प्लस दुसरी विषम संख्या 17. समजा 13 आणि 17 किती झाले? 7 आणि 3 10, चला 1 30. 30 ही समसंख्या आहे. यस, डेफिनेटली आहे. वजाबाकी बघा, समजा 17 मधून 13 गेले, किती उरले? 4. बरोबर, 4 ही समसंख्या आहे. म्हणजे हे आपण स्टेटमेंट जस्टिफाय करू शकतो. हा, आणि आणखी एक आपण जसं समसंख्येमध्ये लिहून दिलं की कोणत्याही विषम संख्येतून एक मिळवल्यास किंवा एक वजा केल्यास जी उत्तर उरतं ते सम असतं. कोणत्याही विषम संख्येतून एक वजा केल्यास किंवा एक मिळवल्यास उत्तर समसंख्या असते. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घ्या. बर, मला थोडस मध्ये हे करतो की जे शिकवत आहे ते समजत आहे का तुम्हाला? हे सर्वात महत्वाचं आहे. हे फर्स्ट लेक्चर आहे, नवीन विद्यार्थी आहेत. कारण यस सर, सीईटी. यस समजत आहे. ओके ओके राम त्यांचे सर. माईक ओके समजत आहे. ओके, मी गुड स्वतः गुड. 6 वाजले सर. रोज कंटिन्यू तुम्हाला घ्यायचंय, आता दररोज तास घ्यायचंय ते. यस यस, वाय नॉट, डेफिनेटली. त्याच्या बरोबर 10 वाजलेत. मी पण 6 ते 10 बिझी असते, तुम्हाला माहिती. यस यस. आजचं झालंय का पोर्शन?
आता गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला म्हणजे आता 10 पर्यंतच 10 पर्यंत जर वेळ असेल, कारण मी 10:15 पर्यंत येऊ शकतो, परंतु म्हणजे हे विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. आपण विद्यार्थ्याचं हे घेऊत आपण की विद्यार्थ्यांना जर 15 मिनिट पुढचे ओके असतील, कंटिन्यू वाटत असेल, कंटिन्यू करावंसं वाटत असेल, कारण आता वेळ सगळ्यात मेन गोष्ट असतो वेळ. तुम्हाला जर वेळ तुम्हाला 15 मिनिट देता आलं हे तुमच्यासाठीच आहे. तर कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू करा असं रिप्लाय द्या, नसेल तर आपण क्लोज करू शकतो. माधुरी मॅम ओके कंटिन्यू. ओके अर्चना मॅम पण म्हणतायत चालेल, नेहा मॅम चालेल म्हणतायत. ओके राम सर. ओके Will be continue 15 minutes only. ओके ओके जस्ट बरोबर आपलं 10-15ला मी क्लोज करतो. ओके ठीक, कारण माझा पुढचा एक पॉईंट फक्त क्लिअर करायचा मला. आणि याच्या तुम्हाला याचबरोबर मी टेस्ट सिरीज देईल. त्या टेस्ट सिरीज ज्या रोज दिल्या जातील रोज कम्प्लीट करायचा, लगेच तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुम्हाला सेल्फ स्टडी सुद्धा करायचा आहे आणि लेक्चर्स पण अटेंड करायचे आहेत, टेस्ट सिरीज सोडवायचे आहे. चला पुढं. ओके याचा स्क्रीनशॉट घेतलेला असेल आपण. हा आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे पुढची संख्या 6. आपल्याला संख्या ज्ञानामध्ये एक ही संख्या सोडायची नाही, म्हणून हे सगळं घ्यायचं आहे. तर बघा याच्यामध्ये पुढची संख्या आहे मूळ संख्या. मूळ संख्या ही जी मूळ संख्या आहे, ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं प्राईम नंबर. प्राईम नंबर, प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. तर एक साधा प्रश्न तुम्हाला सर्वांना म्हणजे नॉलेज असतं म्हणजे ह्याच्याबद्दल, तर मला सांगा एकूण 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? कुणी झोपला असलं तर जागे व्हा. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? पटकन उत्तर द्या. फक्त बघू नका, रिप्लाय देत राहा. बरोबर गोविंद सर अगदी बरोबर. 25. गुड. उषा मॅम बरोबर आहे. धनलक्ष्मी मॅम अगदी बरोबर आहे. चला ठीक आहे, हे जरी माहित असेल तर तुम्हाला बऱ्याच अंशी गोष्टी माहिती. चला तर आता सगळ्यात मेन गोष्ट आहे की आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. माझा फोकस या गोष्टीवर आहे की तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहायला पाहिजे. मूळ संख्या 25 आहेत हे ठीक आहे, पण तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहिली का तुम्हाला? कारण ऐका, तुम्हाला मूळ संख्या दिल्या जाणार म्हणजे बऱ्याच संख्या दिल्या जातील, त्याच्यातल्या मूळ संख्या शोधायच्या आहेत. तर तुम्हाला 25 लक्षात राहतील न राहतील, फक्त मूळ संख्येची एक व्याख्या लक्षात राहिली किंवा एक कन्सेप्ट लक्षात राहिली तरी पुष्कळ झालं. तर काय आहे त्याची? तर बघा ज्या संख्येस ज्या संख्येस त्या संख्येने व 1 या संख्येने भाग जातो त्या मूळ संख्या म्हणतात. आता हे ज्या संख्येस त्याच संख्येने व 1 या संख्येने भाग जातो त्याच मूळ संख्या म्हणतात. पण हे समजून घ्या. समजून कसं? उदाहरणार्थ आता समजा 25 ही संख्या आहे. 25 संख्येला
5 न भाग जातो, 1 न तर जातो कोण एक न सर्व संख्येला भाग जात असतो, कुठल्याही संख्येला 1 न भाग जात असतो. तर 1चा तर विषयच नाही. 25 या संख्येनं 25 ला भाग जाऊ शकतो, पण 5 न पण जाऊ शकतं, म्हणून याला मूळ संख्या म्हणता येत नाही. आपली कंडिशनच अशी आहे की फक्त 1 किंवा 30 संख्या ह्या 2 संख्या असल्या पाहिजे आणि भाग जातो, तिसरी संख्या नसायला पाहिजे. मग अशा कोणत्या संख्या आहेत? उदाहरणार्थ गायत्री मॅम, 1 ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. तर कोणती संख्या आहेत? तर सर्वात पहिलं म्हणजे 2 ही संख्या मूळ संख्या आहे, 3 ही संख्या मूळ संख्या आहे, 5 ही संख्या मूळ संख्या आहे, 7 आहे, 5 7 11 13 17 19 किती आहेत? हा टोटल 25 मूळ संख्या आहे. आता कशा काय? तर बघा, 3 भाग जातो आणि 1 या संख्येला भाग जातो, म्हणून 3 ही मूळ संख्या आहे. 5 ला फक्त 5 न भाग जाऊ शकतो आणि हा बरोबर आहे, 5 या संख्येला 5 न भाग जाऊ शकतो आणि 1 न भाग जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आता 2 जो आहे, 2 ही समसंख्या आहे आणि मूळ संख्या आहे, सर्वात छोटी 2 ही संख्या असते. अशा पद्धतीने ह्या 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या मी तुम्हाला लिहून देतो, फक्त वेळ आपल्याला थोडासा कमी आहे, तरी पण हे लिहून घ्या. पण चला, 23 29 31 किंवा ह्याचा स्क्रीनशॉट मारला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला हे संग्रही राहील. 2 3 5 7 11 13 13 17 19 23 29 31 37 41 ह्या 5 असल्या पाहिजे. 37 41 43 47 53 47 53 59 61 63 सॉरी 63 नाही 67 71 73 79 83 89 आणि लास्ट म्हणजे 97. चेक करू द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 या 25 संख्या ज्या तुम्हाला बोर्डवर दिसत आहेत, ह्या सर्व मूळ संख्या आहेत आणि ह्या खूप महत्वाच्या आहेत लक्षात ठेवण्यासाठी. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. ओके, आता शेवटचे 2 मिनिटं. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर सर्वात लहान, चला आपण हे प्रश्न विचारून घेऊ. चला मला पटकन सांगा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती 5 मध्ये? बरोबर, 2. मूळ संख्या, सममूळ संख्या कोणती? बरोबर, 2. एक ही मूळ संख्या आहे का? एक ही मूळ संख्या आहे का? नाही. काजल मॅम बरोबर, माधुरी मॅम बरोबर, एक ही मूळ संख्या नाही. मग ती काय आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर बर, आता पुढचे 3 प्रश्न जर उत्तर दिलं तर खूप छान. नाही, संयुक्त संख्या म्हणतायत, एक ही संयुक्त संख्या आहे, संयुक्त संख्या पण नाहीये, एक ही मूळ पण संख्या नाही, संयुक्त पण नाहीये. ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. माझा प्रश्न आहे, हे प्रश्न हॉट क्वेश्चन्स म्हणून लक्षात ठेवा. याचं उत्तर आलं तर मग हँड्स ऑफ तुम्हाला. 1 ते 100 मूळ संख्येची एकूण बेरीज किती? चला फास्ट मध्ये. 1 ते 100 मूळ संख्येची बेरीज किती? 129 रॉंग. 1 ते 100 च्या मूळ संख्या 25 आहेत. 25 संख्येची बेरीज किती आहे? याचं उत्तर आलं तर तुम्ही जिंकला. 761 रॉंग.
चला हे उत्तर येणं महत्वाचं आहे. आणि 1 मिनिट. वैभवी मॅम जवळ आला तुम्ही, 1025. गुड. पूनम मॅम आहे, अगदी करेक्ट आन्सर. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. सुवर्ण मॅम पुढे गेला थोडस. हा, हे यांचं नाव येत नाही पण त्यांचं उत्तर बरोबर आहे. किशोरी मॅम थोडस चुकलं, ठीक आहे. 1060 लक्षात ठेवा. 1060 1060 ह्या 1 ते 100 ची मूळ संख्येची बेरीज आहे. ओके. आणि 1 ते 50 मध्ये, हे उद्या लिहून देतो मी. 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती आहेत? तर 1 ते 50 मध्ये मूळ संख्या आहेत 15. 1 ते 50च्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 50 ची मूळ संख्या ज्या आहे त्यांची बेरीज किती आहे? चला हा एक प्रश्न, त्याचं उत्तर आलं तर खूप छान. 1 ते 50 या मूळ संख्येची बेरीज किती? आता अवघड वाटत असेल तुम्हाला. चला सांगा पटकन. 1 ते 50 या मूळ संख्येची बेरीज किती? चला वेळ होतोय आपला. आता जी सायलेंटनेस आहे हेच नको आहे मला. याच्यामुळेच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. 326 थोडस किंचित चुकलं, एक 2च डिजिट कमी आले. 514 रॉंग आहे. हा गुड. लक्ष्मण सर, लक्ष्मण शिंदे सर, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे. चला म्हणजे याच्यामध्ये उत्तर आले मला, म्हणजे बऱ्याच जणांची उत्तर आले. माधुर मॅम बरोबर आहे. काजल मॅम तुमचं पण बरोबर आहे. ठीक आहे. तर 328 हे त्याचं उत्तर आहे. 328 1 ते 50 या मूळ संख्येची बेरीज आहे. चला इथं आपण आजचं लेक्चर संपवित आहेत. हा चेतना मॅम कसे फाईन करायचे? ओके, कसे फाईन करायचे आता याच्यामध्ये थोड्याशा ट्रिक आहेत. दुसरी गोष्ट, काही गोष्टी ह्या कॉन्क्रीट म्हणजे लक्षात राहायला पाहिजे. तशा पण काही गोष्टी आहेत. काही आता ते काउंट करायचं आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असतो, त्यासाठी मी ट्रिक सांगतो. पण काही ठराविक गोष्टी म्हणजे 1 ते 25च्या किती बेरीज होते, 25 ते 50 ची किती बेरीज होते, 50 ते 75 मध्ये किती बेरीज होते, 1 ते 100 मध्ये किती बेरीज होते, ह्या आधीवर करून ठेवायच्या किंवा ह्या फिक्स आहेत. फिक्स पाठच करायच्या आणि बाकी गरज पडल्यानंतर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपल्याला ह्या 25 माहित असतील तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जर कोणाचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करू शकता. जाता जाता शेवटी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही टीईटी सिरियसली घ्या. तुम्ही जिल्हा परिषद शिक्षक होऊ शकता. आता तुम्ही म्हणा सर जिल्हा परिषदच का म्हणायला? कारण संस्थेमध्ये शिक्षक होणे हे थोडं अवघड आहे. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे सर्वांना, मी तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. जिल्हा परिषदेमध्ये झालात तर तुम्ही विदाऊट सिंगल रुपी तुम्ही टीचर होऊ शकता. तर मला शेवटी एक फक्त तुमची कॉम्प्लिमेंट पाहिजे आहे की हे आजचं लेक्चर कसं वाटलं. बरेच जण नवीन असतील, बरेच जणांना मी फर्स्ट टाइम पाहत असेल किंवा तुम्ही मला फर्स्ट टाइम पाहत असाल, तर कसं वाटलं आजचं लेक्चर? जस्ट शेवटचं 1 मिनिट. ओके, तुम्ही हे जे आहेत ना आता जे रिप्लाय करतायत त्यांचं नाव येत नाहीये, गुगल फक्त येत आहे. ओके, थँक्यू माधुरी मॅम. ओके खूप छान. काजल मॅम थँक्यू. ओके, लक्ष्मण सर एक्सलंट. ओके गुड गुड. आणि ओके, राम सर हे माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत, त्याच्यामुळं ते मला चांगलं म्हणतात, याच्यात काही प्रश्नच नाही. आपला मित्र कोणीही चांगलं म्हणत असतं, विद्यार्थ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे. तर नक्कीच तुमचे कमेंट छान आहेत.
मी असेल, राम असेल, सुहास असेल किंवा आमची पूर्ण टीम असेल. बघा, प्रयत्न आम्ही हे करतो आहे की तुम्ही शिक्षक व्हावे. आम्ही शिक्षक आहेत, तुम्ही शिक्षक व्हावे. पैसा हा वेगळा विषय आहे, कारण आताच्या काळामध्ये कोणीच फ्रीमध्ये घेणार नाही. परंतु आपण लिमिटेड नाममात्र फीस ठेवलेली आहे. परंतु आमचा हेतू खूप प्रामाणिक आहे की आपले जास्तीत जास्त शिक्षक हे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक व्हावे. पुढच्या टेट परीक्षेनंतर जी लिस्ट येईल, मेरिट लिस्ट, त्या आपल्या क्लासमधले जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिक्षक झालेले असावेत. याच्यापेक्षा चांगला आनंद दुसरा काहीही नाही. चला, या ठिकाणी आपण क्लोज करू. मी येस राम सर. सरांना हँड ओव्हर करतो. एंड करू मीटिंग पूर्वी 1 सेकंदासाठी फक्त माईक चालू करतो. ज्यांना गुड नाईट म्हणायचं त्यांना गुड नाईट, आणि 1 मिनिटात मी मीटिंग एंड करतो. एंड मीटिंग फॉर ऑल.